अकर्मणश्च बोध्यं गहना कर्मणो गतिः कर्मणः हि अपि बोधव्यं च विकर्मणः अकर्मणः च बोधव्यं गहना कर्मणः गतिः कर्मणः बोधव्यं कर्माचं तत्व कर्म कसं असतं ते जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर म्हटलंय विकर्मणः अपि बोधव्यं विकर्माचं तत्व सुद्धा जाणून घेतलं पाहिजे आणि अकर्मणः बोधव्यं अकर्माचं तत्व सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. कारण गहना कर्मणः गती कर्माची गती ही गहन आहे. बघा भीष्म आणि द्रोण या वडीलधाऱ्या मंडळींच्या प्रेमामुळे आणि आदरांमुळे त्यांच्याशी युद्धच करू नये असं अर्जुनाला मनापासून वाटत होतं. भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम तत्वज्ञानाचा आधार घेऊन त्याला समजावून सांगितलं आणि नंतर कर्मयोग सांगितला आणि कर्मयोग सांगून युद्ध न करणं हे पाप आहे हे देखील समजावून सांगितलं. त्यांच्या सांगण्यामध्ये शेवटी ज्ञानी पुरुषांची कामना रहित स्थिती कशी असते हे सांगण्यात आलं. अर्जुनाने त्यानंतर त्यावर समीकरण असं मांडलं की कामना नाही तर कर्म कशाला करायचे, म्हणून कामना नाही म्हणजे कर्म नाहीच. आपल्याला सुद्धा राज्यसुख वगैरे काही कामना नाहीच आहे. त्यामुळे आपण मुक्तीच्या प्रवासाचं तिकीट आपण छान व्यवस्थित काढून घेऊ शकतो. कर्माचं तिकीट आपल्याला काढायची गरजच नाही. आणि भगवान श्रीकृष्ण अशा याच्यावर त्याला सांगतात की तुझा हा ज्ञानाचा पास खोटा आहे, त्यासाठी लागणाऱ्या अटी तू पूर्ण केलेल्या नाही, तुला कर्तव्य कर्माचं तिकीट काढावंच लागेल. आता ज्ञान प्राप्तीसाठी अंतःकरणाची योग्यता निर्माण होण्यासाठी योग्य असं कर्म करावंच लागतं हे त्याला पटवून देत असताना त्यांनी मागच्या श्लोकामध्ये असं विधान केलं होतं की कर्म आणि अकर्म या बाबतीत विद्वान सुद्धा कवयः अपि मोहितः संभ्रमित होतात. कवी म्हणजे विद्वान विद्वान लोक देखील प्रसंगी संभ्रमित होतात. आणि म्हणूनच तू विद्वान असला तरी तू संभ्रमित होणं देखील शक्य आहे आणि नसला तर तू संभ्रमित होशीलच. म्हणूनच कर्माचं तत्व मी तुला सांगतो आहे आणि ज्यामुळे या बाबत असलेलं जे तुझं अज्ञान आहे ते अज्ञान निश्चितपणे नष्ट होईल आणि मग त्यातून निर्माण होणारी जी काही अशुभ कर्मबंधनं आहे त्यातून सुद्धा तू मुक्त होशील. आता काय जाणून घ्यायला हवं तर कर्म विकर्म आणि अकर्म हे म्हणजे काय आणि त्यांचं स्वरूप त्यांच्याबद्दल असलेल्या धारणा आणि त्यांचा परस्परांशी असणारा संबंध हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कर्मणः बोधव्यम कर्माचं तत्व आधी जाणून घेणं आवश्यक आहे. आता कर्म म्हणजे काय, कर्म कुठल्या प्रकारचं करावं, कर्म कोणतं करावं, ते कसं करावं, किती प्रमाणात करावं, त्याचा काय परिणाम होईल, तो कशा पद्धतीचा परिणाम होईल. विहित कर्म, कर्तव्य कर्म, स्वधर्म कर्म असे अनेक शब्द वापरले जातात. तर यांचा अर्थ काय आहे हे सर्व बुद्धीने किंवा विवेकाने आणि स्वानुभवाने एकत्रितपणे जाणणे म्हणजेच बोध होणे आहे. बोधव्यम म्हणजे अशा रीतीने कर्माच्या तत्वांचा बोध करून घ्यायला हवा. ज्ञानाच्या अवस्थेला जायचं असेल तर योग्य कर्म काय हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. विकर्मणः अपि बोधव्यम विकर्माचं तत्व सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे. शंकराचार्यांनी केलेल्या भाष्याप्रमाणे विकर्म म्हणजे विहित नसलेलं अयोग्य किंवा शास्त्र निषिद्ध कर्म त्याला विकर्म असं म्हटलंय. ज्ञानाला विपरीत कर्म हे सुद्धा विकर्मच आहे. विनोबांनी मात्र विकर्म म्हणजे मन ओतून केलेलं विशेष कर्म असं म्हटलेलं आहे. या दोन्हीपैकी कुठलाही अर्थ जरी आपण घेतला तरी त्यामध्ये 3 गोष्टी येतात. ते म्हणजे योग्य कर्म करावं, ते मन ओतून करावं आणि ईश्वर प्राप्तीला किंवा ज्ञान प्राप्तीला सहाय्यक होईल असं कर्म करावं. त्या व्यतिरिक्त त्या विपरीत कर्म करू नये. शंकराचार्यांनी मन ओतून कर्म करावं असं म्हणजे काय म्हटलं आहे. या शंकराचार्यांचा हा जो जे विनोबांनी म्हटलेला आहे की मन ओतून म्हणजे विशेष कर्म करावं या म्हणण्याला आक्षेप तर नसेलच निश्चितपणे. विनोबांनी विपरीत किंवा शास्त्र निषिद्ध कर्म करू नये हे देखील बरोबर आहे. त्यामुळे त्यांचा देखील कधी शंकराचार्यांना आक्षेप असेल असं वाटत नाही. कोणाचं बरोबर आहे याचा काथ्याकूट करण्यापेक्षा आपण विपरीत किंवा अयोग्य कर्म करू नये हेच महत्वाचं आहे. का केव्हा कसं करायचं का करायचं हे सगळं समजून घेताना काय करायचं नाही हे आधी कळणं अत्यंत आवश्यक आहे. व्यवहारात कर्म करणं आणि न करणं यांचं आपल्याला तारतम्य पाहावं लागतं. परमार्थामध्ये ते आणखीन जास्त लक्षपूर्वक बघावं लागतं.
कारण साधन सामग्रीपेक्षा वेळ आणि शक्ती यांचा देखील अपव्यय होता कामा नये. सूक्ष्म असं परमतत्व अनुभवाला येण्यासाठी कर्माचा योग्य परिणाम होऊन अंतःकरण पुरेशं सत्वशील होणं आवश्यक असतं. अकर्मणः बोधव्यं. अकर्म म्हणजे काय ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण कर्म पाहिलं, विकर्म पाहिलं, आता अकर्म बघूया. कर्म करण्यामुळे किंवा न करण्यामुळे अकर्म होत नाही. आसक्ती आणि अहंकार ज्या कर्माच्या मागे नाहीत, त्याचं ते कर्म अकर्म होतं. त्या कर्माचा अंतःकरणावर लेप काहीच नसतो. त्यामुळे ते कर्म करून न केल्यासारखं होत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या श्लोकामध्ये विवरणामध्ये अकर्म हे पद नैष्कर्म्य या अर्थाने देखील घेतलेलं आहे. ज्ञानपूर्ण कर्म कृतार्थ स्थितीला व्यक्तीची ही अवस्था समजून घ्यायला जरा सूक्ष्म अवस्था असावी लागते. ही गहना कर्मणः गती हे चौथं चरण. कारण कर्माची गती गहन आहे. या सर्व कर्म तत्वांचा बोध करून घ्यायला हवा. कर्माची गती अत्यंत गहन आहे. कोणतं कर्म कोणत्या गतीला कोणत्या अवस्थेला प्राप्त होईल हे आपल्याला समजू शकत नाही. ते अत्यंत कठीण आहे. अंतःकरणाची उच्च अवस्था जर प्राप्त व्हायला हवी असेल तर कर्माचं तत्व आपल्याला कळेपर्यंत पुन्हा पुन्हा स्वतःला ते समजावून सांगता आलं पाहिजे. गीतेच्या आधाराने ज्ञानी पुरुषांच्या त्यांच्या आचरणात संतांच्या आचरणातून हे सगळं शक्य आहे. या ज्ञानी पुरुषांची कर्माविषयीची अवस्था कशी असते हे सांगायला आता हळूहळू पुढच्या श्लोकापासून सुरुवात होणार आहे. या विषयाची जो बेस आहे, जी पायाभरणी आहे ती या श्लोकातून झालेली आहे. आता मी तुला हे नीट सांगतो. नीट समजून घ्यायला पाहिजे असा हा गहन विषय आहे, असं अर्जुनाला आणि त्याद्वारे सर्व श्रोत्यांना इथे अभ्यासकांना सांगतायत कोण? भगवंत. आणि यातूनच ते तुम्ही आता अवधान द्या श्रोत्यांनी, नीट व्यवस्थित ऐका अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आहे. कर्मातून अकर्माकडे गेलेल्या व्यक्तीचं दर्शन घ्यायला आपल्याला हळूहळू पुढचा श्लोक जो आहे तो येणार आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी बद्दल इथे वर्णन आलेलं आहे. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्म या शब्दाची जी व्याख्या केली आहे तिला अनुसरून ज्ञानेश्वर महाराज स्वभावे म्हणजे प्रकृतीच्या अंगाने हा विश्वाकार निर्माण होतो त्याला कर्म म्हणतात असं म्हणतात. तरी कर्म म्हणे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एथ. एथ म्हणजे या ठिकाणी. कर्मयोगाचा प्रवाह ज्ञानाच्या प्रांतात या ठिकाणी हळूहळू शिरतो. विश्व निर्माण करण्याचं प्रकृतीचं कर्म आहे हे आधी जाणण्याचं कारण आपण विश्वातच आहोत, विश्वाकार आहोत. या विश्वामध्ये या विश्वाचं पालन करणे, लय करणे प्रकृतीच करते. सम्यक म्हणजे व्यवस्थितपणे हे जाणणे आपल्याला आवश्यक आहे. वैश्विक कर्म ही प्रकृती करते आणि वैयक्तिक कर्म या विश्वातला माणूस स्वतंत्रपणे करत असतो. पण असं जरी असलं तरी सर्व कर्म प्रकृतीचीच. आपण स्वतःची कर्म जी म्हणतो ती पण प्रकृतीच करत असते. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. कर्माचं कर्तृत्व माझं नाही हे विशद करण्याची जी पुढची भूमिका आहे ती सोपी जाईल. म्हणूनच सर्वच प्रकृतीचं कार्य आहे हे आधी मान्य करणं आवश्यक आहे. आणि इतर सर्वांहून हे विलक्षण असं विवरण ज्ञानेश्वरांनी केलं आहे. ते पुढे म्हणतात, मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. विश्वाकार निर्माण करणारी आणि ती चालवणारी ही जी प्रकृती आहे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी ती दोन प्रकारे व्यक्त होते. एक म्हणजे त्याची शरीर प्रकृती आणि दुसरं म्हणजे त्याच्या अंतःकरणाची विशिष्ट प्रवृत्ती. ही अंतःकरणाची ठेवण म्हणजे त्या व्यक्तीचा वर्ण आहे. तसेच ती व्यक्ती जीवनाच्या कोणत्या अवस्थेत आहे त्यानुसार तिचा तो आश्रम असतो. त्या दोन्हीला धरून उचित अशी विशिष्ट कर्माची त्या व्यक्तीला प्रेरणा मिळत असते. याचं एक उदाहरण म्हणजे समजा एक माणसाच्या अंतःकरणाची प्रवृत्ती ज्ञानाकडे आहे तर त्याने विद्या संपादन करणे उचित आहे. पण असं आहे म्हणून 80-85 वय झाल्यानंतर व्याकरण शिकणे किंवा त्याचा पाठ घेणे हे आश्रमाला किंवा जीवनावस्थेला धरून उचित नाही. असाच एक प्रसंग घडला होता शंकराचार्यांच्या बाबतीत. व्याकरणाचा पाठ घोकणाऱ्या एका वृद्धाला त्यांनी उपदेश केला की अरे बाबा आता हे उचित नाही. आता उचित म्हणजे काय? भज गोविंदम. म्हणून अंतःकरणाची विशिष्ट ठेवण आणि जीवनाची अवस्था या दोन्हींना वर्णाश्रमाला धरून जे विशेष किंवा विशिष्ट कर्म आहे
जे कल्याणकारी कर्म आहे तेच जाणलं पाहिजे. त्याचा परिणाम काय होईल, त्याचा उपयोग काय होईल हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे, येतुलेही काही न गुंफे आपसैची. या वरच्या ओबीत सांगितल्याप्रमाणे योग्य कर्म समजून घेतल्यानंतर पाठी म्हणजे नंतर निषिद्ध कर्म करू नये असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचे स्वरूपही बुझावे असे म्हणजे समजून घ्यावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपोआपच कर्माचा गुंता होणार नाही. मूळ श्लोकामध्ये विकर्म या पदाचा अर्थ काही जण विशेष कर्म घेतात तर काही जण निषिद्ध कर्म असा घेतात. दोन्ही ओव्यांमध्ये या दोन्ही अर्थाच्या शब्दांनी विवरण करून ज्ञानदेव म्हणतात की वेगवेगळ्या संदर्भांनी दोन्ही अर्थ घ्या पण तुम्ही भांडू नका. ज्ञानेश्वर महाराजांच्या विवरणामध्ये अकर्मणः बोधव्यम म्हणजे अकर्म म्हणजे काय हे काय ते जाणणे हे कुठे सांगितले आहे असा प्रश्न निर्माण होतो. पण वस्तुतः हे पहिल्याच ओवीमध्ये सांगितले आहे. विश्वाकार निर्माण करणाऱ्या प्रकृतीचे विश्वाची उत्पत्ती स्थिती लय हे जे कर्म आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या कर्मामध्ये समाविष्ट आहेच. हे समजणारी व्यक्ती कर्माचं कर्तृत्व प्रकृतीला देऊन देते आणि मग कर्म फक्त करत राहते. हेच त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी असणारं अकर्म होतं. पण हे समजायला समजून घ्यायला कठीण आहे. म्हणून हा विषय पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा मांडलेला आहे. त्यासाठी तयार होण्याची सूचना या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज देतात. पुढचा श्लोक बघूया. कर्मण्य कर्मयः पश्येत अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत कर्मणि अकर्म यः पश्येत अकर्मणि च कर्म यः पश्येत स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत यः कर्मणि अकर्मणः अकर्मणि च कर्म पश्येत. जो कर्मामध्ये अकर्म बघतो आणि अकर्मामध्ये जो कर्म बघतो स मनुष्याशी बुद्धिमान, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान आहे. सहयुक्त तो योगयुक्त आहे आणि कृत्स्न कर्मकृत सर्व कर्म यथार्थतेने तो करणारा आहे. याचा अर्थ काय होतो बघूया. एखादं कोडं घातल्याप्रमाणे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म जो बघतो तो बुद्धिमान असं गीतेने इथे सांगितलेलं आहे. ज्ञानी व्यक्तींची कर्मासंबंधाची असणारी अवस्था सांगणारे हे श्लोक आहे. 18 ते 24 श्लोक हे सगळे तसेच आहेत. यातला हा सुरुवातीचा श्लोक आलेला आहे. कर्मयोगाची परिपूर्णता ज्याच्या जीवनात झाली आहे त्यांचं वर्णन या श्लोकामध्ये केलं आहे. ही कर्मयोगाच्या धारणांची हळूहळू उजळणीच होते आहे. पण ती करण्यापूर्वी हे कर्म अकर्म काय आहे त्याचं कोडं सोडवायला पाहिजे. अकर्म या शब्दाचा अर्थ कर्मरहित अवस्था. या शब्दाचा अर्थ पाहताना याचंही स्मरण ठेवावं लागतं की कोणीही कधीही क्षणभर कर्म केल्याशिवाय अकर्मकृत राहू शकत नाही. हे विधान गीतेने कर्मयोगाच्या प्रतिपादनाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. 3ऱ्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे हा. अकर्म म्हणजे कर्म न करणे असा अर्थ त्यामुळे घेता येत नाही. माणूस काहीही कर्म करत नाही बसला, नुसताच बसून राहिला असं दिसत असलं तरी तो मनाने किंवा बुद्धीने काही ना काहीतरी करतच असतो. हेही थांबवलं तर ते अकर्म होईल का? नाही. कारण शरीर मन बुद्धी याचा व्यापार थांबवणं खूप कठीण आहे. ध्यान योगामध्ये हे प्रयत्नपूर्वक साध्य करावं लागतं आणि तेही फारच थोडा वेळ साधतं. गीतेने अकर्मात जो राहतो असा बुद्धिमान माणूस जो आहे त्याचं वर्णन केलेलं नाही. तर जो कर्मामध्ये अकर्म बघतो त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आता शब्दांची गंमत बघा. कर्म ही गोष्ट आपल्याला समजते कारण कर्माचं दृश्य स्वरूप आपण क्रिया जी काही घडते ते आपण बघत असतो आणि आपण क्रिया सतत करतच असतो. पण अकर्म हा अभावदर्शक शब्द आहे. त्याचा अर्थ कर्म न करणं असं जर घेतला तर कर्म जसं करता येतं तसं अकर्म करता येत नाहीच. पण समजा कर्म न करणे म्हणजे अकर्म असं जर म्हटलं तर ते सुद्धा कर्मच होईल. कारण काहीही न करणे हे देखील एक काहीतरी कर्म आहेच. अकर्मात कशाचा अभाव? अकर्मामध्ये अभाव आहे पण तो कर्माचा अभाव आहे. कर्माचा कर्ता मी आहे या कर्तृत्व भावनेचा कर्म करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जो असणारी ही जी भावना आहे या स्वकर्तृत्वाचा अभाव म्हणजे अकर्म. साधक आणि कर्तृत्व भाव बघा. बहुधा व्यक्तींमध्ये कर्तृत्व भाव राहतोच आणि तशी कर्तृत्वाची जाणीव राहणं हे स्वाभाविक आहे. किंबहुना कुठल्याही व्यक्तीला तिच्या कर्तृत्वाची जाणीव असणं अत्यंत आवश्यक पण असतं.
कर्तृत्वाची जाणीव जर असेल तर स्वतःची क्षमता देखील माणसाला समजते. ती कळल्याशिवाय तो ती वाढवण्याचा प्रयत्न कसा करेल? बाधक आहे ती कर्तृत्वाची जाणीव नाही, तर कर्तृत्वाचा अहंकार हा बाधक ठरतो. कर्मणी अकर्म, कर्मामध्ये अकर्म कसं करावं? कर्मणी अकर्म या साधकाच्या दृष्टीने व्यवहार्य भाग म्हणजे कार्य करत असताना अंतःकरणामध्ये मी कर्माचा करता नाहीच, अशी भूमिका असणं. ही योग्य ज्ञानसिद्ध पुरुषांची सहज अवस्था असते आणि साधकांसाठी मात्र ती प्रयत्नपूर्वक ही अवस्था आणावी लागते. या ठिकाणी एक सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे एकनाथ महाराजांचं. एकदा एक असाध्य रोग झालेला ब्राह्मण एकनाथ महाराजांकडे आला आणि तो म्हणाला, मला स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला आहे. त्यात असं सांगितलं आहे की एकनाथ महाराज जर त्यांच्या एका दिवसाच्या उपासनेचं आणि कर्माचं पुण्य जर मला देतील, तर माझा हा रोग बरा होईल. आता आपण माझ्यावर कृपा करून मला एका दिवसाचं पुण्य द्या. यावर एकनाथ महाराज काय म्हणाले ते फार सुंदर आहे. ते म्हणतात, की असं जर काही पुण्य माझ्याजवळ असेल असं मला काही वाटत नाही. कारण जे काही कर्म माझ्या हातून घडलं ते मी केलंय असा भाव मला कधीच नव्हता. त्यामुळे कर्मच माझं नाही तर मी पुण्य तरी कसं घेऊ? असं तिथे एकनाथ महाराज म्हणतात. पण याहून सुंदर अजून पुढे ते काय म्हणतात बघा, सहज कर्म कर्मणी अकर्म इथेच घडलेलं आहे. पण ते पुढे म्हणतात, त्यातूनही जर असं काही पुण्य माझ्याजवळ असेल, तर एक दिवसाचंच कशाला, आजवर झालेल्या सर्व कर्मांचं पुण्य तू घेऊन जा. असं म्हणून त्यांनी त्याच्या हातावर उदक सोडलं. बघा हा भाव झाला कर्मामध्ये अकर्मता असणे. साधक जो आहे त्याच्या कर्मामधली अकर्म अवस्था कशी असते ते थोडक्यात जाणून घेऊया. चांगलं कर्म करून त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार स्वतःच्या मनात निर्माण होऊ देऊ नये. यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि हेच साधनेचं स्वरूप आहे. अहंकारावर नियंत्रण विविध प्रकारांनी आपल्याला आणता येतं. संतांच्या सत्पुरुषांच्या जीवनातून वाङ्मयातून सत्कर्म निरहंकारपणे करणे म्हणजेच अहंकार सोडण्याचा विवेक हळूहळू जागृत होत जातो. दुसरं म्हणजे महापुरुषांच्या जीवनाची उंची, त्यांचं प्रचंड कार्य ते जर आपण बघितलं तर आपलं कर्तृत्व काहीच नाही ही जाण मग आपल्याला सामान्य बुद्धिमान लोकांना निश्चितपणे होते. तिसरं म्हणजे स्वतःच केलेलं चिंतन आणि उपासना यातून हळूहळू सत्वशक्ती वाढत जाते. विशेषतः ईश्वराचं अनुसंधान हे नाम आणि ध्यान या अंतरंग साधनांनी जर करत राहिलो तर हळूहळू सत्वशक्तीची वाढ होते आणि अंतःकरणाची ठेवण हळूहळू अहंकार रहित होत जाते. चौथं म्हणजे उपासनेसह ज्यांच्या अंतःकरणात हळूहळू भक्ती उद्भवते ती व्यक्ती हळूहळू धन्य होते, कारण त्यांच्यातला अहम हा भक्तिभाव हळूहळू विरघळत जातो. देव करता आहे या भावनेने अंतःकरणातून बघणे म्हणजे प्रकृती कर्म करते, मी आत्मरूप आहे, माझा त्याच्याशी संबंध नाही, ही ज्ञानधारणा हळूहळू पक्की होत जाते. पाचवं म्हणजे योग ज्ञानाची अवस्था जसजशी हळूहळू सखोल होत जाते तसतसा मीचा आविर्भाव हळूहळू शरीरा संबंधाशी कमी होत लागतो. मी आत्मस्वरूप आहे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी या शब्दांमध्ये ज्ञानदेव महाराजांनी ही अवस्था प्राप्त होऊ लागल्यानंतर कर्म आणि कर्तृत्व आणि इतर कुठल्याही स्वरूपाचा अहंकार त्याचा हळूहळू अंतःकरणामध्ये असणारा जो अहंकार आहे ही वृत्ती कमी होत जाते हे सांगितलेलं आहे. कर्तृत्व, धन, मान, कला, गुण या सर्व गोष्टी या बाबतीत अहंकार बाळगू नये अशी संतांची शिकवण आहे. अंतरामध्ये अहंकार उद्भवू शकतो पण तो बाळगू नये म्हणजे स्वतःजवळ ठेवू नये असं इथे म्हणणं आहे असं वाटतं. ज्ञानी व्यक्तीचं कर्मामध्ये अकर्मत्व कसं असतं बघा. ज्ञानी पुरुषाचं जे चित्त आहे ते ईश्वराशी अखंड युक्त असतं. एखाद्या वाहनामध्ये समजा एखादी व्यक्ती बसली आहे, त्या व्यक्तीने वाहन चाललं आहे तर आपण स्थिर आहोत असं जसं तो अनुभवतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये कर्म चाललं असताना स्वच्या ठिकाणी तो अकर्म अनुभवत असतो. कर्म प्रकृतीच्या अंगाने चाललं आहे हे त्याला सारखं समजावून सांगत राहावं लागतच नाही. कोणत्याही स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला झालेले मूल हे आपल्याला झाले नाही हे माहिती असतं आणि ते तिला घोकत बसावं लागत नाही. त्याचप्रमाणे प्राकृतिक कर्म हे योग ज्ञानी लोक सहज रीतीने आपलं कर्म नाही हे मानतच असतात. अकर्माचं भावनिक रूप कसं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर त्याचा उपसंहार करताना त्याचं श्रेय आपल्या
गुरूंना म्हणजे श्री निवृत्तीनाथांना दिला आहे. ते म्हणतात, किंबहुना तुमचेनी केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पायीकपण. या ओवीमध्ये एवढ्या मोठ्या कर्मातले ज्ञानदेवांचे अकर्म जे भाव आहे तो इथे प्रकट होतो. त्याचबरोबर ध्यानी पुरुषांच्या अंतःकरणामध्ये भावनिक जिवंतपणा कसा असतो याचं विलोभनीय दर्शन या ठिकाणी घडतं. याचप्रमाणे सर्व अभंग सांगत असताना फोडिले भांडार धान्याचा माल मी तो हमाल भारवाही किंवा मी आहे मजूर विठोबाचा असं म्हणणारे तुकाराम महाराज किंवा समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध असं म्हणणारे रामदास स्वामी या सर्वांच्या वचनांवरून उत्तुंग कर्म करून सुद्धा आपलं कर्तृत्व नाही, ते देवाचं किंवा गुरुचं आहे अशी भावना कशी ठेवावी हे सगळं कळतं. आपणही भावनेने आपलं कर्तेपणा देवाला अर्पण करत असतो. म्हणूनच आपण संतांसारखं आहोत असं कधी कधी आपल्याला वाटण्याची चूक होऊ शकते. कर्मामधलं आपलं अकर्तृत्व हे साक्षात्कारी ज्ञानी पुरुषांच्या केवळ भावना नसते, ही त्यांची स्थिती असते. त्यांच्या अकर्तृत्वाची जाणीव योग स्थितीतून विकसित झालेल्या त्यांच्या आत्मज्ञानामुळे असते. कितीही कर्मामध्ये राहिलं तरी हे आत्मज्ञान मलिन होत नाही, हे तुकाराम महाराजांनी एका अपूर्व दृष्टांतातून सांगितलं आहे. उधळीता माती रवी कळा न मळे म्हणजे धुळीने सूर्याचा प्रकाश मळतच नाही, त्याचप्रमाणे कर्माने आत्मज्ञानाला बाधा येत नाही. अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे या ठिकाणी. एक सुंदर श्रीधर स्वामींचा आत्मगत दृष्टीबद्दल एक छोटीशी गंमत आलेली आहे. श्रीधर स्वामी सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून समर्थांच्या सेवेसाठी सज्जनगडावर जाण्यापूर्वी आधी पुण्यात राहत होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. अनेक जणांना शिक्षणासाठी ते मदत करत असत. श्रीधरला निरोप द्यायला जमलेल्या मित्रांपैकी एकाने मोठ्या गमतीने विचारलं, श्रीधर तू ज्ञानी झाल्यावर आमच्याकडे कसा पाहशील? त्यावर श्रीधर म्हणाला, माझे अनेक फोटो काढले तर त्यांच्याकडे मी जसा पाहिल तसाच मी सर्वांकडे पाहिल. ही जी वृत्ती आहे ही आत्मवत दृष्टी आहे. ही ज्ञानी व्यक्तीला इतर कोणी नसतात. माणूस स्वतःसाठी जितकं सहज कर्म करतो तितकंच ज्ञानी व्यक्ती सर्वांसाठी देखील सहज कर्म करत असतो. अशा पद्धतीने अनेक उदाहरणांद्वारे ज्ञानेश्वरांनी ही पातळी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अकर्मणी कर्म पश्येत, अकर्मात कर्म पाहतो. या शब्दांचा जर सरळ अर्थ घेतला तर कर्म न करण्याच्या अवस्थेत कर्म होत आहे असं बघणे. आपण काहीही न करता बरंच काही आपोआप व्हावं असं माणसाला नेहमीच वाटत असतं. ज्ञानी पुरुषाची ही स्थिती असते हे ऐकलं तर एखाद्या असा प्रवृत्तीचा माणूस एकदम खुश होऊन जाईल. त्याला हे कुणीतरी सांगायला हवं की ही स्थिती यायला खूप बरंच काही योग्य कर्म करावं लागतं. एखादा जर का वेगाने टेकडीवर चढला आणि थोडा वेळ बसला आणि मागून हळूहळू येणाऱ्यांनी काय नुसता बसलाय असं म्हटलं तर कसं होईल? तशी अवस्था झाली. एखाद्या खोलीमध्ये दिवा लावला आहे, त्याच्या प्रकाशात सर्व खोलीतील सगळं कर्म होत आहे. दिवा स्वतः कोणतंही काम करत नाही, तो कर्मांना प्रकाश देतो असं म्हणता येत नाही. तो फक्त स्वतः प्रकाशमय असतो. आपल्या शरीरातील आत्मतत्व हे असं त्या दिव्यासारखं असतं. त्याचा साक्षात्कार झालेला योग ज्ञानी हा त्याच्या आत्मस्वरूपातच असतो. त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशात सर्व कर्म प्रकृतीच्या अंगाने आपोआपच होत जातात. दिव्याप्रमाणे त्याचं स्वतःचं कर्म असं काही नसतं. ते त्याचं अकर्म आणि त्यात राहून प्रकृतीच्या अंगाने जर काही कर्म होत असेल तर ते झालं कर्मातलं अकर्म. एका दृष्टीने जर पाहिलं तर अकर्मातलं कर्म आणि कर्मातलं अकर्म या दोन्ही गोष्टी एकाच अर्थाच्या दोन विधान आहे असं वाटतं. आत्मज्ञानी व्यक्तीने प्रकृतीच्या कर्मात आत्मस्वरूपाचं कर्म अकर्म अनुभवणं म्हणजे अकर्म आणि कर्म कर्मणी अकर्म आणि स्वतःच्या आत्मस्वरूपात अकर्म बघत असताना प्रकृतीच्या अंगाने कर्म होत आहे हे जाणणं म्हणजे अकर्मणी कर्म. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता या चरणात दोन्ही स्थितींचं वर्णन केलं आहे. कर्मातला अकर्मपण आणि अकर्मातलं कर्म ही नैष्कर्म्य वृत्ती जी आहे त्या वृत्तीचं हे वर्णन आहे. एका प्रकारे असं म्हणता येऊ शकतं की या एकाच नाण्याच्या दोन दोन बाजू आहेत, पण कोणत्याही नाण्याच्या दोन्ही बाजू या सारख्या नसतात. त्यामध्ये थोडा फरक असतो.
त्याचप्रमाणे यांच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे असं समजता येईल. ज्ञानी पुरुषा इतकं पूर्णपणे नाही, पण बऱ्याच प्रमाणामध्ये कर्मातील अकर्मक हे साधक व्यक्ती देखील समजू शकते. अकर्मातील कर्म हे फक्त साक्षात्कारीच व्यक्ती समजू शकते. हा मात्र फरक आहे. कारण आत्मा अकर्म कसा आहे हे विचारांनी कळणं सहज सोपं नाही. अकर्मणी कर्म यामध्ये नैष्कर्म्यतेचा परिणामाचं स्वरूप सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. केवळ साक्षात्कारी ज्ञानी पुरुषाची कर्माच्या बाबतीतली ही अवस्था होऊ शकते. त्याबाबत एक भाग म्हणजे त्याने फारसं काही कर्म न करता त्याच्या केवळ प्रेरणेने किंवा संकल्पाने किंवा केवळ अस्तित्वाने उदंड कर्म होत राहतं. हे आध्यात्मिक अधिकारातून होत राहतं. विनोबांनी या विषयी एक साधा प्रसंग सांगितलेला आहे. एकदा एका वर्गामध्ये मुलं खूप बडबड करत होती. वर्ग प्रमुख जो कॅप्टन असतो त्यांनी सांगून सुद्धा त्यांनी आवाज कमी केला नाही. मग शिक्षक आले. शिक्षकांनी मुलांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा थोड्या वेळ ती शांत राहिली आणि पुन्हा गडबड सुरूच ठेवली. त्यानंतर शाळेतला एक चपराशी आला आणि त्याने निरोप दिला, की आता हेडमास्टर इथे येत आहे. असं म्हटल्याबरोबर सर्व मुलं शांत झाली. वस्तुतः हेडमास्टर जागेवरून हलले पण नाही. त्यांनी फक्त निरोप पाठवला होता. पण त्याचा परिणाम मोठा होता. जो वर्गातला कॅप्टन किंवा शिक्षक देखील करू शकले नाही. जसा हेडमास्तरांचा अधिकार हा जो मोठा परिणाम होतो, त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्तींच्या आध्यात्मिक अधिकाराचा परिणाम देखील खूप मोठा होत असतो. असं म्हटलं जातं, की भारतातील संतांच्या केवळ आध्यात्मिक प्रभावामुळे इथली प्रजा मोठमोठी आक्रमणं होऊन देखील धर्मांतरित झाली नाही. तुलसीदास, सूरदास, मीराबाई, दक्षिणेकडचे जे ज्ञानदेवादी महाराष्ट्रातील संत होते, यांच्या वाङ्मयाचा खूप मोठा अभ्यास समाजाने केला नाही, तरी त्यांचं माधुर्य आणि प्रभाव मात्र प्रचंड होता आणि आजही तो वाढतच आहे. संतांच्या स्थानावरून अनेक माणसे आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा घेतात. या संतांनी देह ठेवल्यानंतर पुढे कित्येक वर्ष ते तशी प्रेरणा घेत राहतात. हा काय परिणाम आहे? हा नैष्कर्म्यतेचा परिणाम आहे. नैष्कर्म्यतेचा परिणाम प्रथम सांगायचं कारण म्हणजे तो समजायला थोडा सोपा आहे. हा भाग जर समजला तर मग या बोधातलं जे कर्मातलं अकर्म जे आहे ना ते आपल्याला हळूहळू समजू शकतं. नैष्कर्म्यतेचा बोध कसा होतो? आपण चैतन्य स्वरूप आहे. ते सूर्यासारखं आपण चैतन्य स्वरूप आहे असं आपण स्थिर आहोत. कर्म जे आहे ते साक्षेप आहे, जे चलनात्मक आहे. असं ज्ञानेश्वरांनी शास्त्रीय दृष्टीने अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे. ते म्हणतात, आणि उदो अस्ताचेरी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्माची असता. वस्तुतः पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्य चालतो. त्याचा उदय होतो, तो अस्ताच्या दिशेने जातो, त्याचा अस्त होतो. असं पृथ्वीच्या साक्षेप सूर्याकडे बघताना आपल्याला वाटतं. पण आत्मसूर्य स्थिर आहे. प्रकृतीच्या कर्मांनी तो फिरतो आहे असं वाटतं. पण ज्ञानी व्यक्तीचं कर्मात राहणं हे त्या सूर्यासारखं असतं. कर्माचा मी करता नाही, प्रकृतीच्या गुणांप्रमाणे ही सर्व कर्म चालू आहेत, हे हळूहळू समजतं. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. त्यामुळे सूर्य फिरतो असं वाटतं. हा सिद्धांत कोपर्निकसनी 1543 साली मांडला. 1517 मध्ये त्याला एका गोष्टीची जाणीव झाली होती. पण हे शास्त्रीय सत्य ख्रिस्ती धर्माचरणाच्या विरुद्ध असल्यामुळे त्याने ते सत्य प्रकाशित करण्याबद्दल त्याला अत्यंत छळ आणि मृत्यूदंड देखील सहन करावा लागला जाण्याची शक्यता होती. आणि म्हणूनच त्याने त्याच्या मृत्यूच्या वर्षी म्हणजे 1543 मध्ये ते तो लेख प्रसिद्ध केला. त्याच्या किमान 225 वर्ष अगोदर म्हणजे 1290 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांतात स्थान दिलं होतं या सिद्धांताला. हे एकतर त्यांचं अद्भुत ज्ञान म्हणावं लागेल किंवा असं समजून घ्यावं लागेल, की त्या काळी भौतिक सृष्टी व्यापाराचं ज्ञान जेवढं भारतात होतं की त्याचा इतकं जास्त प्रमाणात होतं, की त्याचा दृष्टांत त्यांना सहज उपयोगात आणता आला. हा दृष्टांत हा सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरांनी जो दिलेला आहे, त्याचा जो उल्लेख नंतर त्याचा उपयोग जो केला गेला, त्याकडे बघून आपल्याला समजतो. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात जर पडलं, तर पाणी सर्व बाजूनी असलं तरी ते बुडत नाही, विरघळत नाही, वाहूनही जात नाही आणि भिजतही नाही.
प्रतिबिंब जे आहे त्याची जी अलिप्तता आहे ती पाण्यात असताना असते. तसं जीव, चैतन्य, शरीर आणि संसारात असताना एकूण कर्म करत असताना त्यातून अलिप्तपण राहणं हे महत्वाचं आहे. दृष्टांतात अजून एक गोष्ट ही अशी समजते की सूर्याच्या प्रतिबिंबावर पाण्याचा काहीच परिणाम होत नाही. झालंच तर प्रत्यक्ष बिंब आणि त्यापासून फारच दूर आहे तो म्हणजे परमात्मा. जीवानी जर हे सगळं समजून घेतलं की मी परमात्मा स्वरूप आहे, तर प्रतिबिंबापासून पाण्याची अलिप्तता त्याला संसारात चाललेलं कर्म जे आहे ते करत असताना प्राप्त होते. प्रतिबिंब हे बिंबाचं असतं, पण ते प्रतिबिंब पडायला माध्यम असावं लागतं. जीव चैतन्य हे परमात्म्याचंच प्रतिबिंब आहे. ते अंतःकरणाच्या या माध्यमातून प्रतिबिंबित होतं. जीव म्हणजे अंतःकरण आणि प्रतिबिंबित चैतन्य होय. ही तत्वज्ञानाची भाषा ज्ञानदेवांनी सुंदर दृष्टांत मांडून सांगितली आहे. अशा प्रकारे संतांच्या जीवनामध्ये एक रामकृष्ण परमहंसांचं एक उदाहरण आलेलं आहे की रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या अखेरच्या दिवसामध्ये घशाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यांना अन्न घेणं शक्य नव्हतं आणि अशा वेळी ते फक्त थोडी तांदळाची खीर खाऊ शकत होते. पण त्याही अवस्थेत त्यांनी आपला सत्संग चालूच ठेवला. ते विविध विषयांवर विवरण सांगत असत. एका प्रसंगी त्यांनी अगदीच अन्नग्रहण केलं नाही. अशा वेळी त्यांना कोणीतरी थोडंसं अन्नग्रहण करा असा आग्रह केला. त्यावर ते एकच वाक्य उद्गारले. ते म्हणाले, "मग या सर्वांच्या मुखाने कोण खात आहे?" म्हणजे त्यांचं उद्गार अकर्मणी कर्म या अवस्थेतून सहजपणे आलेले आहे. तुकाराम महाराजांनी देखील या बाबतीत अनेक अभंग दिलेले आहेत आणि त्या अभंगातून आपल्याला अकर्मणी कर्म ह्याबद्दल विवरण येऊ शकतं. घरामध्ये सर्वांना विशेषतः मुलांना आवडणारा एखादा पदार्थ असतो. आई अनेक गोष्टी जमवून तो अत्यंत सुंदर रीतीने बनवते आणि तो खाल्ल्यानंतर तिला जरी नाही मिळाला तरी तिला त्याचं वाईट वाटत नाही. तुम्ही खाल्ला तरी मीच खाल्ला असं ती प्रेमाने म्हणते. असंच ज्ञानी पुरुषांचं होतं. जगाशी असलेल्या देवभावातून आपलेपणा त्यांचा निर्माण होत जातो आणि कर्म करण्याचा अहमपणा नसतो आणि स्वतः फारसं कर्म न करता देखील ते केल्यासारखं देखील त्यांना वाटत असतं. या पुढचे जे श्लोक आहे ते ज्ञानी व्यक्तींच्या कर्माविषयीच्या अंगांचं वर्णन करणारे आहेत. ते आपण पुढच्या वेळी बघूयात 19व्या श्लोकापासून. या ठिकाणी आपण इथे थांबूयात. प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सगळ्यांना सादर जय श्री कृष्ण.